संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. वनपरवानग्यां अभावी रखडले आदिवासी वाड्यांचे रस्ते, सुधाकर घारे यांची शासनाकडे मागणी. कर्जत आणि खालापूर तालुक्यातील दुर्गम आदिवासी वाड्यांना जोडणारे सर्व हंगामी पक्के रस्ते तातडीने मंजूर करून विकसित करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर परशुराम घारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे केली आहे. वन विभागांच्या परवानग्यांअभावी अनेक रस्त्यांची कामे वर्षानुवर्षे रखडल्याने आदिवासी बांधवांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत असल्याने याची नमूद पत्रामध्ये केलेली आहे. घारे यांनी पत्रात म्हटले की स्वातंत्र्याला 75 वर्षांहून अधिक काळ झाला तरी अनेक आदिवासी वाड्या आजही रस्त्यांपासून वंचित आहेत. त्यामुळे आजारी रुग्ण, गर्भवती महिला आणि विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. महसूल, सार्वजनिक बांधकाम व वन विभाग यांनी समन्वय साधून प्रलंबित प्रस्तावांना तातडीने मंजुरी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. अलीकडेच खालापूर तालुक्यातील उंबरणेवाडी येथे रस्ता नसल्यामुळे गर्भवती महिलेला झोळीतून दवाखान्यात नेण्याची घटना समोर आली होती. या घटनेने प्रशासनाच्या दुर्लक्षाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कर्जत तालुक्यात माथेरान पायथ्यावरील 13 आदिवासी वाड्यांसह अनेक ठाकूर वाड्यांना देखील अशाच समस्यांचा सामना करावा लागत आहे. डोंगराळ भागात मुसळधार पावसामुळे रस्ते वाहून जात असल्याने पाण्याचा प्रवाह लक्षात घेऊन टिकाऊ दर्जाचे रस्ते उभारावेत, अशीही घारे यांनी मागणी केली. या पत्राच्या प्रती मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच वनमंत्री, संबंधित वन व महसूल अधिकाऱ्यांनाही पाठविण्यात आलेल्या आहेत.